दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान मुंबई, सम्राट क्लब माशेल आणि विष्णू सूर्यवाग प्रतिष्ठानाच्या जोडपालवान फोण्या कवी संमेलन झाले। मायनिंग हॉटेल हॉलात घडोवन हाडिल्ल्या सर्गेस्त विष्णू वाघाचे जयंती निमतान विष्णू रूप दर्शन कवी संमेलन आणि पुस्तक प्रकाशन सुवाळ्याक लोकांनी मोठ्या संख्येन हजेरी लायली। हे जे माझ्या हातामध्ये पुस्तक आहे अंतरीचे दीपक आहे, याचं मला त्यांनी कॉपी पाठवली होती छापायच्या आधी आणि सांगितलं की याच्यावर जर तुम्ही प्रस्तावना लिहिली तर बरं होईल, कारण मी गझल लिहिणारा माणूस आहे आणि यातल्या बऱ्याचशा कविता या गझल सारख्या आहेत। त्या गझल आहेत असं म्हणता येत नाही। सांगोलेकरांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की गझलच्या जवळ जाणाऱ्या कविता आहेत। मला सुद्धा असं वाटतं की त्या गझलच्या जवळ जाणाऱ्या म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये गझलचे बाकीचे सगळे गुण आहेत। गझलियत म्हणतो आपण, विषयांचा आवाका मोठा असणं, हे सगळे गुण आहेत, परंतु मीटरमध्ये थोडंसं पुढे मागे आहे। मात्र मी आणि अरुण म्हात्रे जी मगाशी बोलत होतो ते म्हणाले की असं का झालं असावं, तर म्हटलं कदाचित असं असावं की विष्णूने लिहून ठेवलं आणि नंतर बघू मीटर वगैरे नेहमीच्या सवयीप्रमाणे की आता डोक्यात कल्पना आली तर लिहून टाकूया आणि वृत्त वगैरे बघत बसतात। ते विष्णूचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ठीक आहे, फार बंधनं न मांडणारा असा हा विष्णू होता। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याकडे फार आपण लक्षात देऊ नये की मीटर थोडंसं पुढे मागे आहे, एखादी मात्रा कमी जास्त आहे, परंतु त्याच्या या गझलांमध्ये सगळे गझलांचे गुण आहेत असं मला स्वतःला वाटतं। आणि म्हणून मी फार न बोलतो की जे प्रास्ताविकामध्ये लिहिले त्यातले काही एक दोन मुद्दे फक्त इथे उद्धृत करणार आहे की जे मी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे। पहिली गोष्ट विष्णूची प्रतिभा ही चौफेर संचार करत असे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे नाटकांबरोबर निसर्ग कवितांपासून विडंबन काव्यापर्यंत बहुतेक सगळे काव्य प्रकार विष्णूने हाताळले। बच्चूबाईची वाडी यामुळे दीर्घ कविता लिहायची आपली मनीषा पूर्ण झाली असं विष्णूनेच त्या संग्रहाच्या प्रस्तावनेत लिहून ठेवलं। म्हणजे तोपर्यंत त्यांनी दीर्घ कविता लिहिलेली नव्हती। बच्चूबाईची वाडी ज्याने कोणी वाचलं असेल जरूर वाचा, अतिशय एक वेगळा अनुभव आहे। मुक्याने शब्द ही रडले तुझ्या सोडून जाण्याने, मुक्याने शब्द ही रडले तुझ्या सोडून जाण्याने, स्वरातून दुःख दरवळले तुझ्या सोडून जाण्याने, आणि घराचा हालला पाया, घराचा हालला पाया रडू भिंतीसही आहे, घराचे पाय थरथरले तुझ्या सोडून जाण्याने। विदर्भातून आलो, सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला देश विदर्भ। लिहिलं होतं की पर्यायाला अश्रू ठेवू ना, पर्यायाला अश्रू ठेवू की मग फाशी ठेवू, पर्यायाला अश्रू ठेवू की मग फाशी ठेवू, शेत उपाशी ठेवू की पोट उपाशी ठेवू, तू सुगीशी वैर केले वावरान, उंबरा माझ्या घराचा दिन झाला, तू सुगीशी वैर केले वावरान, उंबरा माझ्या घराचा दिन झाला, मृत्तिकेने गर्भ पिशवी काढली की पावसाचा शुक्रगर्भ क्षीण झाला। त्या कार्यक्रमात एक विशिष्ट एक आपल्याला लक्षात असेल की विष्णूचं प्रेम जे होतं ते असं वरच्यावर नव्हतं। ते गोव्यासाठी म्हणजे त्या गोव्याच्या म्हणजे आपल्या डोंगरी गावातल्या मातीतनं उत्पन्न झालेला हा माणूस, आणि त्याला गोव्याच्या मातीबद्दल अत्यंत असं एक वेगळंच प्रेम होतं। म्हणजे जे आपल्या आईबद्दल प्रत्येक मुलाला असतं तशी एक त्याची नाळ घातलेली होती। तर ते तो गोवा आज ज्या स्थितीमध्ये आहे, आज विष्णू असता तर खूप हळहळला असता। मग विष्णूचं तेही काम होऊन जातं, कारण एकंदरीत गोवा आपला ज्या दिशेने भरकटत चालला आहे त्याला एका ओळीत म्हणजे जिथं असायला पाहिजे, जे गोव्याचं सौंदर्य जे आहे ते टिकवण्यासाठी त्याने भरपूर धडपड केली असती। आणि मग विष्णू जर आज प्रत्यक्ष आपल्यामध्ये नाही तर आमची जबाबदारी ठरवून जाते की त्या विष्णूच्या लाडक्या गोव्याचं दर्शन आम्ही करायला पाहिजे। आणि असा एक संकल्प आज आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेणार आहोत। आज यंदा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक असं आपल्याला इकडे चित्र पाहायला मिळालं आहे। आणि त्या 3 पुष्प विष्णूची 3 पुस्तकं आपण इकडे प्रकाशित केलेली आहेत। की खूप दिवस असं चाललं होतं की पुस्तकं प्रकाशित करायची, पण साहित्य सापडत नव्हतं।
आणि असंच काहीतरी एक चमत्कार घडला आणि थोडं थोडं साहित्य असं आपल्याला आता सापडतंय आणि ते आपण प्रकाशित आता हळूहळू करतोय. पण याच्या पाठीमागे मेन म्हणजे आमचे नरेंद्र गावकरजी जे विष्णूला भावाप्रमाणे होते, ते पाठीमागे लागले की नाही तुला करायचंच आहे, नाही तुला करायचंच आहे. आणि त्यामुळे हे जे कवितेचं पुस्तक आहे गझलांचं, म्हणजे एक मला वाटतं 2 वर्ष पाठलाग त्यांनी केलेला आहे की कुठे आहे ते शोधून काढ आणि गझलांचं पुस्तक, आणि ते म्हणून पण दाखवायचे ते गझलाने ही गझल आहे बघ त्याच्यामध्ये बघ असं, आणि ते त्या ट्यून मध्ये म्हणून दाखवायचे आणि ते करायचं. त्याच्यामुळे ते थोडंसं हे घेतलं आणि केलं. प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग, उखळात खुपसले तोंड प्रिये, उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टाग, तुला जाळू परी कोमल ग. सुरुवातीला असं वाटतं लग्न झाल्यावर काय, नंतर कळतं तुला जाळू परी कोमल ग, मी निवडुंगाचे झुडप प्रिये, तू तुळशी वाणी सत्वशील, मी आग्या बोंड ये ताळ प्रिये, तू तुळशी वाणी सत्वशील, मी आग्या बोंड ये ताळ प्रिये. एकूण सगळी भाषणं आणि जो समारंभाचा सगळा माहोल आहे तो असा आहे की विष्णू आहे आपल्यामध्ये. याची एक खूप छान जाणीव आहे. आपण सगळे खूप पॉझिटिव्हली घेतो, हे खूप छान आहे. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, गौतमी गावकर आणि वैष्णवी साळगावकर.